एनर्जी 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 हिलिंग ह्या सगळ्या कन्सेप्टबद्दल आजकाल आपण बरेचदा ऐकत असतो. आता एनर्जी म्हटलं की सिम्पली ऊर्जा, आणि आपण या युनिवर्समध्ये ह्या ऊर्जेचा भाग आहोत. इनफॅक्ट आपण म्हणू शकतो की आपण स्वतः एक ऊर्जा आहोत. आपण जेही काही बोलतोय, पाहतोय, विचार करतोय, इवन आपल्याला आपल्या लाईफमध्ये हवे असणाऱ्या प्रत्येक गोष्टी ह्या एका पर्टिक्युलर एनर्जीवर व्हायब्रेट करत असतात. आता बरेचदा आपली स्वतःची एक एनर्जी असते. जर आपण दुःखी असू, सॅड असू, तर आपल्या स्वतःला लो फील होतं, त्यालाच म्हणतात लोअर एनर्जी. जेव्हा आपण खूप हॅपी असू, खूप उत्साही असू, आनंदी असू, तेव्हा आपण एकदम हायेस्ट व्हायब्रेशनवरती व्हायब्रेट करतो, त्यालाच म्हणतात हायर एनर्जी. आणि जेव्हा आपली स्वतःची एनर्जी ही लोअर असते, तेव्हा ऑटोमॅटिकली लोअर एनर्जीच्या गोष्टी ह्या आपल्याकडे येत असतात. त्यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. आपली जशी एनर्जी असते तशाच गोष्टी आपण अट्रॅक्ट करत असतो. तर तुम्ही आज दुःखात आहात, प्रॉब्लेम्समध्ये आहात, त्याच्यामुळे तुम्ही लो फील करत आहात, तर तुम्हाला अजून गोष्टी, दुःखद घटना, आजार किंवा ज्या लोअर एनर्जीच्या गोष्टी या पूर्ण युनिवर्समध्ये, या पूर्ण पृथ्वी तलावरती अवेलेबल आहेत, ते सगळे तुमच्याकडे आकर्षित होतात. बाय डिफॉल्ट हे तुम्ही अट्रॅक्ट करत आहात. नोविंगली ऑर अननोविंगली तुमची एनर्जी जशी आहे तशा गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करत आहात. सो या उलट जर तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी, जसं की खूप सारा पैसा आला, खूप साऱ्या छान लाईफ आली, चांगलं घर, चांगली जॉब, चांगला लाईफ पार्टनर, ह्या सगळ्याच्या गोष्टी जेणेकरून तुम्हाला आनंद वाटेल, तुम्ही हॅपी असाल, उत्साही असाल, पॉझिटिव्ह असाल, तर ह्याची सुद्धा एक एनर्जी आहे, दॅट इज अ पॉझिटिव्ह एनर्जी. आणि जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी हव्या आहेत, तर तुमच्या मनामध्ये सतत भीती, सतत चिंता, सतत चिडचिडेपणा, स्ट्रेस, दुःख ह्या एनर्जीवर राहून तुम्हाला या गोष्टी भेटतील का, की ज्या हायर एनर्जीवर व्हायब्रेट करतात? तर ऑब्व्हियसली नाही. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला तुमच्या हव्या असणाऱ्या गोष्टी, जसं की पॉझिटिव्हिटी, हॅपी लाईफ, चांगला जॉब, चांगला मनी लाईफ, चांगला लाईफ पार्टनर, सगळं चांगल्या गोष्टी ज्या हायर एनर्जीवरती व्हायब्रेट करत आहेत, त्या तुम्हाला पाहिजे असतील, तर तुम्हाला तुमच्या एनर्जीज वाढवणं गरजेचं आहे. तर सगळ्यात आधी तर जाणून घेऊ, तुम्हाला सतत लो फील का होतं, लो का वाटतं, एकदम एनर्जी तुमची लो असण्याचं कारण काय, सतत तुम्हाला खूप डाऊन वाटतंय, लो वाटतंय. ऑब्व्हियसली त्याला बऱ्याचशा गोष्टी मॅटर करतात. बरेचसे अनुभव, बरेचसे एक्सपिरियन्सेस तुम्ही ज्या दुःखातनं किंवा ज्या प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनमधनं गेलेले आहात, त्या सिच्युएशनसुद्धा मॅटर करतात. प्लस मी आज तुमच्यासोबत 9 अशा गोष्टी शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्ही लोअर एनर्जीवरती स्टक झाला आहात, आणि त्या एनर्जीज कशा वाढवायच्या हे सुद्धा मी त्याच्यासोबत तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी, वाय यू फील लो, तुमची एनर्जी डाऊन का आहे किंवा लो का वाटतंय तुम्हाला? तर फर्स्ट इज स्ट्रेस, चिंता, वरी, जे काही तुमच्या माइंडमध्ये स्ट्रेसफुल सिच्युएशन्स आहेत त्यामुळे तुम्ही आज लो फील करत आहात. आणि स्ट्रेसमधनं बाहेर येण्याचं एक चांगलं वे किंवा वे आउट आपण म्हणू शकतो, तो म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन केल्याने तुम्ही स्ट्रेसमधनं बाहेर येऊ शकता. त्या मेडिटेशन कसे करायचे, काही सिम्पल मेडिटेशन्स मी माझ्या कम्युनिटीमध्ये, ग्रुपमध्ये सांगत असते. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझ्या कम्युनिटीमध्ये जॉईन करण्याची फ्री ऑफ कॉस्ट संधी आहे, जिथे तुम्हाला वेगवेगळे मास्टर क्लास, वेबिनार्स आणि सगळे डिटेल्स भेटल्या जातात. सो यू कॅन गो अँड चेक आउट इन द डिस्क्रिप्शन. त्याचबरोबर सेकंड रिझन आहे डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन्स, आयर्न. ओके, 30+ मी रिकमेंड करेन की आपल्याला मेडिकल चेकअप करणं हे खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा आपल्या बॉडीमध्ये काही डेफिशियन्सी असू शकतात, आयर्नची कमी, विटॅमिन सी, विटॅमिन डीची कमी, याच्यामुळं तुम्हाला सतत लो फील होत आहे. ह्या डिफिशियन्सीमुळे सुद्धा होऊ शकतं. तर 30+ एज नंतर 6 महिन्याला किंवा वर्षाला एकदा ब्लड चेकअप करावं, स्वतःचं चेकअप करावं, ज्याच्यावरनं तुम्हाला कळेल की तुमच्यामध्ये काही डेफिशियन्सी असतील. तर विटॅमिन्सने किंवा मल्टीविटॅमिन्स किंवा विटॅमिन डी बाहेरचे मेडिसिन्सने तुम्ही ते कव्हर करू शकता, रिकवर करू शकता, जेणेकरून तुमची एनर्जीज जर विटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे कमी झाली असेल, लो झाली असेल, तर ती चांगल्या पद्धतीने वाढण्यास मदत होते. सो दिस इज अ सेकंड वे. नाउ 3, स्लीप सायकल. जर तुम्हाला पूर्ण झोप मिळत नसेल, आयदर तुमच्या वर्क कल्चरनुसार असेल किंवा कधी कधी नाईट ड्युटी असते, तर मग तुम्हाला सकाळी पूर्ण दिवसभर लो फील होतं, पूर्ण झोप कंप्लीट झाली नसते, किंवा प्लस
स्ट्रेसमध्ये आहात, अतिविचारात आहात, तर तुम्हाला रात्री झोपायला त्रास होतोय, पूर्ण कंप्लीट होत नाही, त्यामुळे सुद्धा आपण सतत लोअर व्हायब्रेशन्सवरती असतो. तर चांगली झोप घेणं हे एक इम्पॉर्टंट आहे. 7 ते 8 तासाची झोप कमीत कमी भेटणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुमची झोप जर चांगली असेल तर तुम्हाला नक्कीच दिवसभर फ्रेश वाटेल. पण झोप येत नाही, अतिविचार आहे, स्ट्रेस आहे, यामुळे जर तुम्हाला झोपेचा त्रास होत आहे तर मेडिटेशन अगेन इज रिक्वायर्ड. द फोर्थ वन इज डिहायड्रेशन. आपल्या बॉडीमध्ये 70 ते 80% पाणी असतं. आपलं ब्रेन सुद्धा 80 to 85% पाण्याचं बनलेलं असतं. त्यामुळे आपल्या शरीराला, ब्रेनला हे पाणी खूप आवश्यक आहे. आणि आपण सतत व्यस्त असतो, कामात असतो, सतत लक्ष नाही देणं होत आपल्या बॉडीकडे, आणि पाण्याचा इनटेक जो व्हायला पाहिजे तो आपण घेत नाही. आणि त्यामुळे सुद्धा आपण इतकं वर्क असतं, इतक्या गोष्टीमध्ये आपण बिझी असतो, व्यस्त असतो, आणि जेव्हा आपल्याला शरीरामध्ये हे डिहायड्रेशन व्हायला लागतं तेव्हा आपण लोअर एनर्जी फील करत असतो. आपली एनर्जी डाऊन होते ड्यू टू डिहायड्रेशन. त्याच्यामुळे हायड्रेटेड राहा, जास्तीत जास्त पाणी घ्या. 7 ते 8 लिटर दिवसभराचं पाणी असणं हे गरजेचं आहे. सो हायड्रेशन इज कंपल्सरी. ऑक्सिजन आपल्या पूर्ण बॉडी सेल्सला भेटणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. पण जेव्हा आपण ब्रीदिंग करतो, नॉर्मल ब्रीदिंग करतो, ते खूप शॅलो ब्रीदिंग असतं. वर आपण ब्रीथ करतो, खूप अनकॉन्शियसली करत असतो ब्रीदिंग, आणि आपल्या बॉडीमधील सेल्सपर्यंत ऑक्सिजनचा साठा पुरवला जात नाही, आणि त्यामुळेच बिमारी सुद्धा आपल्या शरीरामध्ये क्रिएट होतात. आपण सतत लो फील करायला लागतो, कारण आपल्या बॉडीतील प्रत्येक सेल हे ऑक्सिजन मिळण्यासाठी खूप धडपड करत असतात. त्याची एनर्जी पूर्ण ऑक्सिजन मिळवण्यासाठी तयार जास्तीत जास्त लागते, आणि त्याच्यामुळे आपली बॉडी ही खूप एक्झॉस्ट होत असते. सो ऑक्सिजनचा पुरवठा कम्प्लिटली न भेटल्यामुळे सुद्धा तुम्ही लो एनर्जीवर राहू शकता. सो आता ऑक्सिजनचा पुरवठा कसा प्रोव्हाइड करायचा, कसं हायर राहायचं, तर कॉन्शियस ब्रीदिंग करून, फक्त जे काही आपण ब्रीथ्स घेतोय ते कॉन्शियसली आणि डीप बेली ब्रीदिंग्स करून आपण आपल्या एनर्जीज वाढवू शकतो, हायर करू शकतो. तर कशा पद्धतीने आपल्याला ब्रीदिंग करायचे आहे, तर याचे बरेचसे व्हिडिओज, ह्याचे बरेचसे ग्रुपमध्ये व्हिडिओजमध्ये मी सांगत असते. बॉक्स ब्रीदिंग हा एक प्रकार आहे, किंवा ब्रीदिंगच्या डिफरंट टेक्निक्स आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक भेटेल जिथे ब्रीदिंगचे वेगवेगळे टेक्निक्स मी शेअर केलेले आहेत. आपण लगेचच एक ब्रीदिंग टेक्निकचा, ज्याला वैदिक ब्रीदिंग म्हणतात किंवा बेली ब्रीथ म्हणतात, ह्या टेक्निकचा उपयोग करू, आणि तुम्ही फील कराल की तुम्हाला स्वतःला किती रिलॅक्स वाटत आहे आणि तुमची एनर्जी ऑटोमॅटिकली हायर होत आहे. सो टेक डीप ब्रीथ, इनहेल. पूर्ण ब्रीदिंग ही तुमची पोटापर्यंत न्यायची आहे. पोट फुलवायचं आहे लाईक बलून, अँड देन रिलीज. जेव्हा ब्रीथ आउट कराल तेव्हा तुमचं पोट हे पूर्ण ब्रीथ आउट, म्हणजे बलून जसं हवा सोडल्यानंतर मध्ये घेतलं जातं तसंच तुमचं पोट सुद्धा फील करायचं आहे. सो असे 3 ते 4 श्वास, इनहेलिंग अँड एक्झेलिंग. ह्याची कॉन्शियस डीप बेली ब्रीदिंग जेव्हा तुम्ही घेताल तेव्हा तुमच्या बॉडीमधील प्रत्येक सेल्सला पूर्णपणे ऑक्सिजनचा सप्लाय भेटतो, आणि तुम्ही ऑटोमॅटिकली ताजेतवाने एनर्जेटिक फील करायला लागता. सो दिस इज अ ब्रीदिंग. सो नेक्स्ट 6 इज मेंटल एक्झॉशन. आपलं दिवसभरात आपण माइंड कितीतरी ॲक्टिव्हिटीज करत असतो, आपलं ब्रेन कितीतरी ॲक्टिव्हली काम करत असतो, कॉन्शियसली सगळ्या गोष्टी आपण करत असतो. काम असतात, टू डू लिस्ट असते, आपले बरेचसे प्लॅन्स असतात, आयडियाज असतात. आपलं माइंड दिवसभर कितीतरी वेळा काही विचार केलेलं असतं, आणि त्याच विचारांमध्ये आपण रात्री बऱ्याचशा गोष्टी अजून कन्झ्युम करून झोपून जातो. तर ह्या सगळ्या गोष्टींचं मेंटल एक्झॉशन होतं त्यावेळी सुद्धा आपली बॉडी ही पूर्णपणे लोअर एनर्जीवरती शिफ्ट होते. आपल्याला आतून लो वाटायला लागतं बिकॉज ऑफ मेंटल एक्झॉशन. तर झोपण्याआधी आणि झोपेतून उठल्यानंतर एक माइंडला ब्रेक देणं किंवा माइंडफुल असणं हे खूप गरजेचं आहे. माइंडफुलनेस ॲक्टिव्हिटीज मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुमचं माइंड काय विचार करते, तुम्ही किती प्रमाणात त्याचा व्यवस्थित उपयोग करताय, का अननेसेसरी गोष्टींमध्ये आपलं माइंड हे कन्झ्युम होत चाललेलं आहे. तर यावरती माइंडफुल असणं हे खूप गरजेचं आहे. दिस इज अ सोल्युशन. माइंडफुलनेस काय आहे, कशा पद्धतीने वर्क होतं, हे जर तुम्हाला माहिती करायचं असेल तर माझी डिस्क्रिप्शनमध्ये जॉईन माइंडफुल लिव्हिंग
ट्राईब हा एक ग्रुप आहे जिथे वेगवेगळे माइंडफुलनेसचे टेक्निक्स तुम्हाला शेअर केले जातात. त्याला तुम्ही जॉईन करू शकता आणि माइंडफुली कसं राहायचं हे तुम्ही शिकू शकता. सो माइंडफुलनेसने तुमचं माइंड अवेक असतं, फुल्ली प्रेझेंटमध्ये अवेअर असतं की तुम्ही प्रेझेंटली काय विचार करताय, जे काही ॲक्टिव्हिटीज करताय ते तुम्ही फुल्ली फोकस राहून करताय की नाही, ह्या तुमचं माइंड अननेसेसरी गोष्टींमध्ये व्यस्त आहे. यावरती फोकस राहण्यासाठी माइंडफुलनेस टेक्निक्स ह्या अत्यंत गरजेचं आहे. आणि हा दिवसभराच्या 5-5, 10-10 मिनिटाच्या टेक्निक्स आहे जे तुमच्या माइंडला खूप शांत ठेवतं. तुमचं माइंड फुल्ली अवेअर असतं, अवेक असतं आणि याचा उपयोग करून तुम्ही दररोजच्या जीवनामध्ये खूप चांगले असे रिझल्ट्स पाहू शकता. तुमची एनर्जी अशी हायर लेवलवरती राहण्यासाठी मदत होते. नेक्स्ट 7th पॉईंट इज द स्क्रीनिंग. स्क्रीन टाईम, ऑब्वियसली मी हे स्क्रीनवरच बोलत आहे, पण अननेसेसरी स्क्रोलिंग तुम्ही कंटिन्यू करत असता. 1 मिनटं 2 मिनटं म्हणत तुम्ही तास 2-2 तास स्क्रीनवरती असता. अननेसेसरी रील स्क्रोलिंग किंवा काहीतरी कन्झम्पशन चालू असतं. तर जास्तीत जास्त स्क्रीन टाईमने डोळे तर दुखावतातच, डोळ्यावर परिणाम होतोच, प्लस तुमचं माइंड पण एक्झॉस्ट होतं, तुमची बॉडी पण एक्झॉस्ट होते आणि तुमची एनर्जी ही खूप लो होऊन जाते. मग सतत तुम्हाला अगदी लो वाटतं, फ्रेश वाटत नाही, ताजेतवाने वाटत नाही, ह्याचा दुष्परिणाम आहे. डॉक्टरांना जर तुम्ही बोललात, भेटला, सगळ्यांनाच माहिती असतं की स्क्रीन टाईम जास्तीत जास्त वापरल्याने तुम्हाला असे बॉडीचे एनर्जीचे दुष्परिणाम दिसायला भेटतात. तर मग काय करायचं, लिमिटेड ठेवा. जितकं शक्य असेल तेवढा पूर्ण दिवसाचा प्लॅन तयार करत जा की माझ्या दिवसभराचा हा वेळ, इतका वेळ एवढ्या गोष्टींसाठी मी स्क्रीनवरती व्यस्त करणार. जर तुमचं ऑब्व्हियसली काम स्क्रीनवरच असेल तर त्यातही 5-5, 10-10 मिनिटाचे ब्रेक्स घेणं हे कंपल्सरी आहे. आणि अननेसेसरी जेव्हा काही काम नसतं स्क्रीनचं त्यावेळी तुमचे मोबाईल, लॅपटॉप्स हे बंद करून बाजूला ठेवून तुमच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करणं किंवा इतर गोष्टींमध्ये टाईम स्पेंड करणं, निसर्गाशी टाईम स्पेंड करणं, ह्या खूप उपयुक्त अशा गोष्टी आहेत जे तुमचं एनर्जीज वाढवण्यासाठी, तुम्हाला फ्रेश फील करण्यासाठी मदत करतं. नेक्स्ट 8 इज कॅफेन इनटेक. बऱ्याच जणांचा दिवस हा कॉफी चहाशिवाय चालूच होत नाही. जोपर्यंत कॉफी घेत नाही तोपर्यंत मला फ्रेशच वाटत नाही, असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. कॉफी पिल्याने तात्पुरता फ्रेशनेस येतो, पण हा तितकाच हानिकारक आहे. कॉफी पिल्याने फ्रेश नाही वाटत, हे तुमच्या माइंडची तुम्ही प्रोग्रामिंग केली की जेव्हा मी कॉफी घेतो तेव्हा फ्रेशनेस वाटायला लागतं. तर ही प्रोग्रामिंग तुम्ही चेंज करू शकता. कॉफीचा इनटेक अगदीच मी म्हणणार नाही की बंद करा, पण तो लिमिटेड ठेवू शकता. दिवसभरात ते 5-6 कॉफीज जर तुम्ही घेत असाल तर त्याचा इनटेक हा 1 किंवा मॅक्झिमम 2 इतका आणू शकतो आपण. आणि तुम्ही जितकं जास्त कॅफेन, टी हे असे प्रोडक्ट्स घेता तेवढीच त्या गोष्टींची तुमची बॉडी अधीन होते आणि त्याच्यामुळे जे तुम्हाला फ्रेश वाटायला लागतं ते तर दुष्परिणाम असे होते. जास्त इनटेकचा दुष्परिणाम म्हटलं पाहायला गेलं तर तुम्हाला अजून लो फील वाटायला लागतं, एनर्जीज तुमचे डाऊन व्हायला लागतात जास्त कॅफीनचा इनटेक केल्यानंतर सुद्धा. सो आपल्याला आपल्या कॅफीनचा, कॉफी आणि टीचा प्रोडक्टचा यूज लिमिटेड ठेवायचा आहे. आणि तुम्ही अनुभवू शकाल की जेव्हा हा इनटेक हे कमी कराल तेव्हा तुम्हाला जास्त एनर्जेटिक फील वाटायला लागेल. द लास्ट वन इज की नो मूवमेंट. अजिबातच एक्सरसाइज नाही आहे बिलकुल. बऱ्याच जणांचं जॉब प्रोफाईल म्हणा, घरातली कामं म्हणा किंवा जिथे तुम्ही काम करता ते बहुतेक वेळा बसूनच असतं. तुमची जास्त एक्सरसाइज होत नाही, तुम्ही सेपरेट वेळ देत नाही कुठली मूवमेंट करण्यासाठी, तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला लो फील व्हायला होतं, एनर्जीज तुमच्या डाऊन होतात. तर मूवमेंट किंवा एक्सरसाइज हा बेस्ट वे आहे ऑलवेज एनर्जेटिक राहण्यासाठी, ऑलवेज फ्रेश फील होण्यासाठी, तुमच्या एनर्जीजला वाढवण्यासाठी. तर मूवमेंटमध्ये तुम्ही सकाळी सकाळी चांगल्या एक्सरसाइजेस एक टाईम ठेवू शकता, योगा, प्राणायाम वगैरे करू शकता, किंवा तुम्ही जिथे जॉब तुमचा बसून राहण्याचा आहे किंवा लॅपटॉपवरती, कम्प्युटरवरती काम असतं तुमचं, त्याच्यामुळे तुम्ही एक्सरसाइजेस नाही करू शकत असाल तर थोड्या वेळाने हाफ आवर 1 आवर नंतर 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक, थोडंसं हालचाल करणं किंवा बसल्या ठिकाणी तुम्ही ब्रीदिंग टेक्निक्स यूज करणं हे गरजेचं आहे. तर या एक्सरसाइजेस केल्यानंतर तुमची बॉडीला मुवमेंट मिळतं, तुमची एनर्जीज ऑटोमॅटिकली वाढायला लागतं आणि तुम्हाला फ्रेश व्हायला लागतं. सो हे सगळे 9 वेज आहेत जे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये
ह्या 9 गोष्टी अवॉइड करून त्यांना रिप्लेस करू शकता तुमच्या एनर्जीज वाढवण्यासाठी आणि नेहमी फ्रेश आणि पॉझिटिव्ह फील करण्यासाठी. बिकॉज तुमच्या एनर्जीज तुमची लाईफ क्रिएट करत असतात. जितकं जास्त तुम्ही पॉझिटिव्ह, आतून फ्रेश, आतून एनर्जेटिक फील कराल तेवढ्या जास्त पॉझिटिव्ह गोष्टीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये येत असतात, आकर्षित होत असतात. सो तुमच्या कमेंट्स नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही कोणती टेक्निक यूज करणार आहात ह्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. तुमच्या एनर्जीज वाढवून ठेवण्यासाठी तुम्ही तुमचा शेड्यूल काय फिक्स केला आहात हे मला नक्की कळवा. आणि अजून तुम्हाला कोणत्या टॉपिकबद्दल डिस्कशन करायला आवडेल हे सुद्धा कळवा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.